हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. आज आपल्याबरोबर खूप स्पेशल गेस्ट जोडलेले आहेत. कपिल निळे यांचं स्वागत करूया आपण. कपिल निळे, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर IFSच्या. थँक्यू सर. थँक्यू सर. तो कपिल निळे यांनी महाराष्ट्र सेट 2024 मध्ये सक्सेस मिळवली आहे. त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. त्यांच्या जर्नी विषयी आपण त्यांना विचारणार आहोत. तर चला स्टुडंट्स, आपण इंटरव्ह्यू सुरू करूया. कपिल, कसं वाटलं तुम्हाला जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा समजलं की तुम्ही महाराष्ट्र सेट 2024 ही एक्झाम क्वालिफाईड झालेल्या आहात? काय फिलिंग होती तुमची? सुरुवातीला सुरुवातीला सर मला विश्वासच नाही झाला की माझी सेट क्वालिफाय झालेली आहे. कारण की जी माझी जर्नी होती खूप जास्त टफ होती ती. आणि जेव्हा अँसर की वगैरे आली होती, प्रोव्हिजनल अँसर की, त्यामध्ये मला मिळून राहिले होते मार्क अबाव, म्हणजे कट ऑफ मिळून राहिले. पण नंतर हळूहळू जेव्हा फायनल अँसर की आणि जसे जसं अँसर्स येत गेले, तेव्हा असं हळूहळू वाटत होतं मला की क्वालिफाय होणार नाही माझं. मला 124, 126च मार्क्स मिळून राहिले होते एक्झाममध्ये. पण जेव्हा माझ्या मित्राचा कॉल आला, तुझं क्वालिफाय झालं म्हणे, तर मला एकदम जस्ट शॉक होतो मी. तेव्हा कसंच काय होऊ शकते? आणि मला कट ऑफ एवढेच मार्क्स आहे सर, म्हणजे अच्छा. 140 इक्वल टू 140 आहे. अच्छा. आणि तेच मला जास्त काही अपेक्षा नव्हती, बस जस्ट क्वालिफाय व्हायला पाहिजे होतं. तेच मोठी गोष्ट होती माझ्यासाठी आणि खूप बेस्ट वाटलं सर त्यावेळेस तर मला. चला, आमचे स्टुडंट तुमच्याबद्दल जाणू इच्छितात. तुमच्याबद्दल सांगा. तुम्ही मास्टर्स कुठून केली? तुमचं आता सध्या कुठे जॉब वगैरे करताय की नाही? याच्याबद्दल स्टुडंट्स इंटरेस्टेड असतील. हां सर. सर माझं मास्टर्स 2023 मध्ये झालं. HGBUच्या कॅम्पसमधनं, ओके. डिपार्टमेंटमधून. आणि त्यानंतर मी 1 वर्षाचं प्रिपरेशन केलं डेडिकेटेडली विथ द हेल्प ऑफ सर IFAS अकॅडमी. अँड नेक्स्ट मी आता जस्ट 2 महिन्याआधीच जॉबवरती लागलो. ओके. शिवाजी इंजिनिअरिंग कॉलेज अकोलावरती. तर तिथे माझा जॉब सुरू आहे सर सध्याला. ओके. चलो, हां कॉंग्रॅच्युलेशन. सर. त्या सेट एक झाल्यावर त्यांना लगेचच जॉब लागला. आणि स्टुडंट बघा, तुम्ही जसं-जसं एक्झाम क्वालिफाय करत जाता, सेट नंतर नेट, नेट नंतर गेट झालं, ते तुम्हाला कॉन्फिडन्स येत जातो आणि पुढे तुम्ही अग्रेसर होत राहता. माझा नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी, व्हाय सेट? बिकॉज एवढे सारे एक्झाम आहेत, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मॅथमॅटिक्समध्ये. CSR नेट झाली, गेट झाली, हो सर. NBHM आहे. व्हाय यू ऑप्ट फॉर सेट? मी सर सगळ्याच एक्झाम दिल्या. जाम दिली मी सेट दिली, मी नेट दिली, गेट सुद्धा दिली. मी पेट पण दिलं. मी सगळ्याच ओके. एक्झाम दिल्या. पण हे या एका वर्षामध्ये सर फेल्युअर्स एवढी येत गेलं मला. म्हणजे फेल्युअर्स 1-1, 2-2 मार्कांनी. इव्हन सर आमच्या युनिव्हर्सिटीची जी HGBU पेट होती, ती माझी 2 मार्कांनाच हुकली. ते ओके. मॅथ्समध्ये नाही, ती जी आपलं रिसर्च ॲप्टिट्यूड म्हणून ओके. असते त्यामध्ये एक पार्ट, ओके. ओके. त्यामध्ये गेली. आणि गेट म्हणून खूप जास्त कमी मार्कांनी गेली, 2-3 मार्क्सनीच गेली. नेट थोडंसं जास्त मार्जिनने गेली. पण सगळ्या एक्झाम देत गेलो सर मी. आणि बस आहे आता रिझल्ट. डेफिनेटली. आणि स्टुडंट. समोर पण मी देतच राहील. कारण की जोपर्यंत मला माझी नेट आणि गेट क्वालिफाय होत नाही आणि NBCM क्वालिफाय होत नाही, तोपर्यंत थांबणं अशक्यच आहे सर. डेफिनेटली. बघा, हां पर्सिस्टंट सर. एक खूप मोठी गोष्ट आहे. पर्सिस्टंटली आपल्याला एक्झाम देत राहायला पाहिजे. ठीक आहे. हो सर. फेलियर्स येत राहणार. आपण त्यांच्यावर ओव्हरकम करून आपल्याला प्रिपरेशनमध्ये आपले एफर्ट्स टाकून आपण इम्प्रूव्ह करू शकतो आपली प्रिपरेशन. तर माझा नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी, व्हॉट हर्डल्स यू हॅव फेस्ड? आपल्याला बरेचशा अडचणी आल्या असतील प्रिपरेशनच्या जर्नीमध्ये. हो सर. त्या अडचणींना कसं ओव्हरकम केलं तुम्ही? सुरुवातीत तर स्वतःच एक अडचण होतो सर. कारण की आपण जेव्हा MSc मधून सेट आणि नेटचं प्रिपरेशनकडे जातो, ते खूप टफ जर्नी आहे. कारण की युनिव्हर्सिटीचे क्वेश्चन फिक्स असतात. तिकडे आपल्याला प्रिपेअर करून लिहायचं असतं. पण इकडे सर कन्सेप्ट क्लिअर करायचे असतात डेफिनेटली. आपल्याला. आणि जेव्हा कन्सेप्ट क्लिअर करायची वेळ येते, त्यावेळेस म्हणजे असली मजा येते मॅथ्स शिकताना आपल्याला. तेच म्हणू शकतो. आणि त्यानंतर बस जेव्हा क्वेश्चन्स येत गेले सर, नवीन-नवीन क्वेश्चन सॉल्व्ह करायला गेले, तेव्हा मला एक-एक क्वेश्चन 15-15 दिवस हालायचा सुद्धा नाही. म्हणजे इथपर्यंत मी त्यावरती चिटकून राहायचो. पण ते हळू येत गेलं. क्वेश्चन्स सॉल्व्ह होत गेले माझे. कॉन्फिडंट बिल्डअप होत गेला. मी PYQ सर लिटरली सगळे PYQ सॉल्व्ह केले. मी गेटचे, जामचे, इव्हन थोडे बहुत NBHMचे, नेटचे, सेटचे, अदर दॅन महाराष्ट्र सेट जेवढ्या पण सेट असतील तिथले पण मी PYQ सॉल्व्ह केले. मला पेटचे सुद्धा कुठून PYQs मिळाले, ते सगळे मी PYQs सॉल्व्ह केले. आणि एवढं डेफिनेटली. सगळं सॉल्व्ह केल्यानंतर पण ते रिझल्ट येत नव्हता. एक डिप्रेशन आणि डिमोटिव्हेशन येत होतं. तर बस झालं सगळं काही ठीक. डेफिनेटली. तर स्टुडंट्स, हां खूप सर. महत्त्वाचा पॉइंट कपिलने मेन्शन केलेला आहे, की जी मास्टर्सची प्रिपरेशन असते त्याच्यामध्ये युनिव्हर्सिटीच्या नोट्समधून आपल्याला माहिती आहे क्वेश्चन येणार आहेत, आपण तेवढाच अभ्यास करतो. पण जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतं, टोटली डिफरंट पॅटर्न असतं. क्वेश्चन काय येणार आपल्याला काही आयडिया नसते. सिलेबस त्यांनी जे दिलेलं आहे त्याच्या थ्रू आपल्याला जायला लागतो आणि सिलेबस पण
आपला युनिव्हर्सिटी सिलेबस जसं स्मॉल नसतो, खूप वास्ट सिलेबस त्याच्यामधून प्रिपेअर खूप वास्ट करायचं आहे. सिलेबस. आणि एक्झामची लेवल एवढे सारे स्टुडंट्स कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये पार्टिसिपेट करतात, त्यातून सुद्धा फक्त 6% स्टुडंट्स सिलेक्ट होतात महाराष्ट्र आणि गोवा या स्टेटमधून. तर खूप महत्त्वाचं आहे की प्रिपरेशन आपलं कन्सिस्टंटली करत राहायचं. डिफरंट अप्रोच आपल्याला यूज करायचं आहे, बिकॉज असं होतं काय आपण एक सेम पॅटर्न फॉलो करतो, रिझल्ट येत नाही. वी हॅव टू गो थ्रू द अदर पाथ. तो आपलं कन्सिस्टंटली एफर्ट टाकत राहायचं. माझा नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी, व्हॉट वॉज युअर मोटिवेशन? बिकॉज मॅथमॅटिक्स सारखा सब्जेक्ट कन्सिस्टंटली प्रिपेअर करणं एवढं इझी गोष्ट नाही आहे. आणि त्याच्यामध्ये पण तुम्ही डिफरंट PYQ सॉल्व करे, मास्टर्सची प्रिपरेशन सांभाळून हे सगळे तुम्ही एफर्ट टाकले. व्हॉट वॉज युअर मोटिवेशन बिहाइंड युअर प्रिपरेशन? तर माय प्रोफेशन सर, म्हणजे मला टीचिंग मध्येच जायचं होतं सुरुवातीपासूनच. तर बस मला एवढं होतं की बा चांगले टीचर म्हणजेच त्याचे चांगले कन्सेप्ट क्लिअर असणं, तोच इक्वल टू असते आणि जो मुलांना समजून घेईल सिंपल वे मध्ये. पण आपले कन्सेप्टच क्लिअर नसेल तर आपण समजून सांगू शकणार सगळ्यांना नाही, समजूच सांगू शकत नाही. त्यामुळे सर तेच मोटिवेशन होतं माझं. माझे मित्र होते सर, जे की मी त्याचं नाव घेऊ इच्छितो, चवन शेंडे. तो सध्या आयझर मोहालीला आहे, फिजिक्स PhD चालू आहे. ओके. माझे एक सर होते शोएब सर म्हणून, त्यांची पण नेट सेट झालेला आहे, गेट पण त्यांनी सगळ्याच एक्झाम फोडलेल्या आहे लिटरली. ते माझे मोटिवेशन होते लिटरली मनातून. त्यांना पाहूनच मी प्रिपरेशन चालू केलं. त्यांना विचारूनच मी प्रिपरेशन केलं कसं करायला पाहिजे. जेव्हा मला डिमोटिवेशन येत होतं, तेव्हा मी माझ्या फ्रेंडला कॉल लावत होतो, चवन कसं करू रे? मग तो सांगत होता. त्यांचे तिचे मित्र होते, जे की आयझर मोहाली म्हटलं तर खूप टॉप लेव्हलचे स्टुडंट असतील. ते मला गाईड करत होते, असं करा, तसं करा. तेच मला हेल्प झालं सर त्यांच्याकडून आणि तेच माझं मोटिवेशन होतं. डेफिनेटली. आणि लाईफमध्ये स्टुडंट्स मोटिवेशन पाहिजे, जेणेकरून आपण हो आपल्या सर. पाथवर कन्सिस्टंटली चालत राहू. माझा नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी, सिलेबस तुम्हाला बघून थोडं घाबरलेलं आहे का? कारण की जेव्हा आपण प्रिपरेशन स्टार्ट करतो, सगळी पहिली गोष्ट आपण सिलेबस बघतो, मला एवढा अभ्यास हो सर. करायचा आहे. डिड सिलेबस स्केअर्ड यू ॲट फर्स्ट ग्लान्स? घाबरलेले हां सर, मी सिलेबस बघितला होता. मी जॅमच्या वेळेस सिलेबस बघितला होता. थोडी बहुत मला आयडिया होती सिलेबस काय असेल, कसा असेल. पण जेव्हा कोविड आलं होतं माझं, जेव्हा BScचा फेज चालू होता, मी त्यावेळेसच लिटरली मी माझं थोडं बहुत प्रिपरेशन चालू करून दिलं होतं. SC मलिक मी तेव्हाच रीड आउट करून ओके. सोडलं होतं. पण रेफरन्स वाचून जमत नाही. प्रॉपर तुम्हाला नोट्स आणि पर्टिक्युलर पाथवे फॉलो करावं लागते. डेफिनेटली. तर तेच थोडं बहुत माझं रीडिंग पहिल्यापासूनच होतं. त्यामुळे मला रिअल, कॉम्प्लेक्स आणि लिनियर हे 3 सब्जेक्टवर मी पहिलेच कमांड घेऊन घेतली होती. आणि त्यानंतरच मला ते थोडंसं ईझी गेलं सर त्यामुळे. या 3 सब्जेक्टमुळे मेजरली. डेफिनेटली. स्टुडंट्स, मी एक गोष्ट याच्यामध्ये ॲड करू इच्छितो. जेव्हा पण स्टुडंट प्रिपरेशन स्टार्ट करतो कॉम्पिटिटिव्ह एक्झाम सेटची, तेव्हा ते काय करतात, सगळे कंटेंट जमा करतात. SC मलिक येतात, पोन्नुस्वामी, गॅलियन झालं, सगळे बुक्स जमा करतात. पण त्या बुक्समधून तुम्हाला थिअरी करायची आहे. प्रॉब्लेम्स तुम्हाला स्वतः सॉल्व्ह करायचे आहेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन झाले, प्रॅक्टिस क्वेश्चन झाली, मॉक टेस्ट लावावं लागतात, जेणेकरून तुम्ही हां सर. तुम्ही स्वतःला टेस्ट करू शकता. ते टेस्टिंग खूप इम्पॉर्टंट आहे, खूप महत्त्वाची आहे. ठीक आहे. आणि टेस्टिंगमध्ये तुम्हाला समजतं की तुम्ही किती पाण्यामध्ये आहेत, किती प्रिपरेशन झालेलं आहे. माझा नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी, हू वॉज युअर रोल मॉडेल? तुमचा या प्रिपरेशन जर्नीमध्ये, ठीक आहे, सेटच्या एक्झामच्या प्रिपरेशन जर्नीमध्ये रोल मॉडेल कोण राहिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला सतत मोटिवेशन भेटली, मला अभ्यास करायचा, मला सेट एक्झाम यावेळेस काहीही करून क्वालिफाय करायची. व्हॉट वॉज युअर रोल मॉडेल? हू वॉज युअर रोल तर मॉडेल? रोल मॉडेल तर कोणी नाहीये. पण फॅमिली सिच्युएशनच एवढी वाईट होती की आपल्याला ते काढायला भागच होता. अगर ती एक्झाम काढली नसती तर आपण कुठेच एक्झिस्ट करत नाही. अशी अशी सिच्युएशन होती. म्हणजे तुमची सेट नाही निघाली, तुम्हाला कोणी विचारतही नाही. तुम्ही टीचिंग प्रोफेशनमध्ये आहात, तुम्हाला हायर एज्युकेशन UG लेव्हलला शिकवायचं आहे, तुम्हाला विचारत नाही. इफ तुमची कोणतरी सेट एक्झाम क्वालिफाय नसेल तर. मी सेट एक्झामच्या आधी कॉलेजला लागलो, माझ्या इंजिनिअरिंग कॉलेजला. मी 2 पर्स्पेक्टिव्ह बघितले लोकांचे. बिफोर सेट एक्झाम क्वालिफाय, आफ्टर सेट एक्झाम क्वालिफाय. बिफोर सेट एक्झाम क्वालिफाय मी बस साधा एक टीचर होतो, एक लेक्चर होतो. पण आफ्टर सेट क्वालिफाय म्हणजे माझ्या स्वतःत कॉन्फिडन्स आला टीचिंगचा, माझ्या नॉलेजवर. आणि त्यांचा आपल्यावर एक भरोसा निर्माण होतो की बा हा यार इस बंदे में कुछ तो भी है. असं त्यांना वाटते की जस्ट बा काहीतरी आहे, सेट क्वालिफाय म्हणजे मजाक नाही आहे. ते असं म्हणतात बा तुम्ही याच्यापेक्षा जास्त कोणतीतरी बेटर अपॉर्च्युनिटी बघू शकता. यापेक्षा जास्त कोणतरी बेटर कॉलेज बघू शकता तुम्ही ॲज अ टीचर म्हणून, ॲज अ लेक्चरर म्हणून. हेच डेफिनेटली. आहे सर, एक परिस्थितीच होती की बा ते परिस्थितीच्या बाहेर जायचं होतं आपल्याला. बस आता सुरुवात झालेली आहे. आपल्या पॅरेंट्सनी आपल्याला, म्हणजे मला पर्सनली खूप इकडून कर्ज काढून तिकडून व्याज वगैरे घेऊन शिकवलेलं आहे. तेच एक मोटिवेशन होतं बा काहीतरी करायचं आहे, चांगलं टीचर बनायचं आहे, सेट क्वालिफाय करायचं आहे. इव्हन फक्त सेट तरी ॲटलिस्ट नेट वगैरे तर करूच सर समोर आपण.
तर ते बघा जेव्हा पण तुम्ही मास्टर्स करताय एम.एस मॅथेमॅटिक्समध्ये स्पेशली, तेव्हा तुमचा एक रोल मॉडेल असतो. तुम्ही प्रोफेसर बरेचसे बघितले असतात. मला पुढे जाऊन यांच्यासारखं शिकवायचं आहे. स्टुडंट्सना जे पण माझ्याकडे नॉलेज आहे, त्याच्या नॉलेजच्या बेसिसवर मला स्टुडंटना गाईड करायचं आहे त्यांच्या लाईफमध्ये. आणि एक सेल्फ सॅटिस्फॅक्शनसाठी पण एम.एस-सेट क्वालिफाय करणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर काय होते, एक्झिस्टन्शियल क्रायसिस येतो. त्या खरंच मी डिझर्व्ह करतो की नाही या पोझिशनवर जो पण आहे मी. तो एक्झिस्टन्शियल क्रायसिस ना यावा याच्यासाठी सेट एक्झाम, नेट एक्झाम क्वालिफाय करणं गरजेचं आहे स्टुडंट्स. चला माझा नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी, तुम्हाला जी सक्सेस भेटली त्याचं क्रेडिट नक्कीच तुम्ही स्वतःला देऊ इच्छिता. अजून कोणी आहे ज्याचं क्रेडिट तुम्ही देऊ इच्छिता? पॅरेंट्स असतील, ते सपोज सर सिस्टम, मेन फ्रेंड्स? मेन म्हणजे IFAS त्यांनाच पहिले द्यायचं आहे ओके. आणि नेक्स्ट मी देवाला देईल की त्यांच्यामुळेच क्वालिफाय झालेले आहे. अगर ते नसते तर क्वालिफाय होऊच शकलो नसतो सर मी. चला. माझा नेक्स्ट हां. क्वेश्चन तुमच्यासाठी, तुम्ही प्युअर अँड मॅथेमॅटिक्समध्ये तुमचा फेव्हरेट कुठला पार्ट आहे ज्याचे स्कोर तुम्ही जास्त भेटला एक्झाममध्ये? प्युअर आणि मग सर माझं अप्लाइड. लिनियरचा अच्छा, मॅट्रिक्स वगैरे प्युअर. माझा स्ट्रॉंग पॉइंट आहे सर ओके. आणि रिअलचा सिक्वेन्स सिरीज विथ ओके. ग्राफ. अच्छा, विथ ग्राफ. हां सर. आपल्या रिअल अनालिसिस मनोज सर शिवाय त्यांचं लेक्चर्स तुम्ही म्हणजे कसं बघितले, त्यांचं नोट्स कसे बनवले? मी सर त्यांचे नोट्स तर मी रेकॉर्डेड लेक्चर तर नव्हतं माझं, मी लाईव्ह बॅचमध्ये होतो. ओके, ओके. तर लाईव्ह बॅच जेव्हा माझी चालू झाली, तर मी लाईव्ह तर लेक्चर माझं करणं पॉसिबल नव्हतं. कारण की ड्यू टू नेटवर्क इश्यू वगैरे मी डाउनलोड करायचो त्यांचे ओके, लेक्चर्स आणि ते लाईव्ह बॅचचे लेक्चर्स मी रेकॉर्डेडमध्ये बघायचो. ओके. रेकॉर्डेडमध्ये बघायचो, पण समजा 1 तासाचं लेक्चर असेल नाही तर 2 तासाचं लेक्चर असेल, तर मला ते 4 तास लागायचे करायला. 2 तासाच्या लेक्चरला मी 4 तासात कंप्लीट करत होतो. का? कारण की मी नोट्सही प्रॉपरली लिहत होतो. सेल्फ माझी नोट्स. नोट्स तर लिटरली म्हणजे मी माझे रंगीबेरंगी नोट्स आहे. मी 4-5 पेन वगैरे घेऊन बसायचो. मला जिथे वाटत होतं मराठी तिथे लिहावं लागते, मी तिथे मराठीत लिहायचो. मला हे कन्सेप्ट क्लिअर करायचं आहे, तर मी जिथे हिंदीत लिहावं वाटत होतं, मी तिथे हिंदीत लिहत होतो. पण मी प्रॉपरली माझे पहिले नोट्स बनवले. माझे नोट्स मला असं वाटत होतं, की माझं नोट्सच माझी स्ट्रॉंग पॉइंट आहे. माझी नोट्स बेस्ट असतील, तरच मी समोर जाऊ शकतो. आणि जसं लेक्चरमध्ये सर शिकवत होते, बस त्याच वेळी मी माझे नोट्स बनवत होतो. भलेही मला ते टॉपिक माहिती असेल, तरी मी त्याचे त्यांच्या लँग्वेजमध्ये आणि माझ्या लँग्वेजमध्ये नोट्स बनवायचो. आणि मी हे सगळ्या सब्जेक्टबद्दल केलं सर. ओके. सगळ्या सब्जेक्टबद्दल. त्याला कपिलने खूप महत्त्वाची गोष्ट इकडे मेन्शन केलेली आहे, की जेव्हा पण तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट करता, ठीक आहे, जे पण तुमचे मेंटर्स आहेत, त्यांच्या लँग्वेज आणि तुमची लँग्वेज सिंक व्हायला पाहिजे आणि ती लँग्वेज सिंक झाली आणि तशाच प्रकारे तुम्ही नोट्ससुद्धा बनवा. सेल्फ नोट्स बनवा, जेणेकरून जर तुम्हाला नेक्स्ट रिव्हिजनमध्ये फायदा होईल त्याचा. नाहीतर होते काय, बरेचसे स्टुडंट सरांनी जे नोट्स दिलेले आहेत तेच अभ्यास करतात, पण त्यांचं पर्स्पेक्टिव्ह काय आहे? ठीक आहे. जसं गीता माहिती आहे, गीता सगळ्यांनी वाचली असेल. गीताला जे मध्ये जे लिहिलेलं आहे, कृष्णाला जे सांगायचं आहे आणि जे आपण समजतो त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. ठीक आहे. आपला पर्स्पेक्टिव्ह आणि कृष्णाचा पर्स्पेक्टिव्ह. तसंच जे मेंटर्सनी तुम्हाला नोट्स दिलेले आहेत आणि आपले नोट्स हे सिंक झाले पाहिजेत. तुमच्या लँग्वेजमध्ये लिहा. बरेच सारे कलरचे पेन यूज करा, जेणेकरून तुम्हाला नोट्स ठीक आहे बघवले पाहिजे रिव्हिजनच्या टायमिंग. चला, तेच तर. माझा नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी, बरेचसे स्टुडंट्स ही इंटरव्ह्यू बघतील आणि त्यांची एम.एस-सेट 2025ची प्रिपरेशन स्टार्ट होईल. त्यांच्यासाठी काय मेसेज आहे तुमचा? सर माझा मेसेज तर असा काही एवढा खास नाही, पण मी असं समजतो, की तुम्हाला फर्स्ट डे पासूनच तुमची मेंटॅलिटी ठेवावी लागेल, की माझी ही एक्झाम निघणार आहे. बस एकही डोक्यात विचार आला नाही पाहिजे, की बाबा एक्झाम निघणार नाही. नाही हा शब्दच डोक्यात नाही आला पाहिजे. अगर नाही हा डोक्यात आला, तर तुम्ही तिथंच खचले, तुम्ही तिथंच मागं पडले. तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवावीच लागणार आहे. रोज 3 ते 4 तास कमीत कमी अभ्यास करा. कितीही प्रॉब्लेम्स आले तरी चालेल. स्वतःवरती कंट्रोल मिळवा काही गोष्टींवरून. कारण की तुम्ही चालले फ्लोमध्ये, बस चालले 2 दिवस प्रिपरेशन केलं, 10 दिवस प्रिपरेशन नाही केलं, असं नका करू प्लीज. कारण की सुरुवातीला ते होते. आपण जोश-जोशमध्ये तर अभ्यास चालू करून देतो. पण शेवट येईपर्यंत ते प्रिपरेशन त्या लेव्हलचं राहत नाही. आपल्याला त्याच लेव्हलनं सुरुवातीपासून राहायला पाहिजे. आपले जे फॅमिली बॅकग्राऊंड आहे, तुमचे जे वीकनेसेस आहे त्याला स्ट्रॉंगनेसमध्ये कन्व्हर्ट करा, स्ट्रेंथमध्ये कन्व्हर्ट करा. काहीही करा, फक्त एक्झाम काढा. डोक्यात ठेवा माझी एक्झाम डेफिनेटली निघणार आहे. पॉझिटिव्ह राहा. एफर्ट्स करत राहा. सगळे पी-वाय-क्यूज सॉल्व्ह करा. बस बाकी काही नाही. आणि ज्या पण प्लॅटफॉर्मवर तुम्ही आहात, अभ्यास करत आहे. मी IFASला निवडलं कारण की माझ्यासाठी खूप कमी पैशांचं होतं ते. कारण की मी अफोर्ड तेच करू शकत होतो. मी दिल्ली वगैरेचे कोणतेच क्लासेस अफोर्ड करू शकत नव्हतो. मला बेस्ट मिळाले. मी ब्लाइंडली त्यांना फॉलो केलं. जस्ट मला रिझल्ट मिळाला. हां, ठीक आहे. मला रिझल्ट खूप कमी मिळाला, बाउंडरीचा मिळाला. पण सेट क्वालिफाय तर आहे, हे महत्वाचं आहे. बस मला एवढं माहिती आहे.
मी एवढे प्रिपरेशन केलं, मी खूप जास्त डिझर्व्ह करू शकलो असतो. पण ड्यू टू काही सर्कमस्टन्सेस, एक्झामची लेव्हल, एक्झामची मेंटॅलिटी, माझा पार्ट एचा थोडासा पेपर 1 थोडा खराब गेलेला होता. मला मॅथ्समध्ये खूप चांगले मार्क आहेत. पण पेपर 1 मध्ये मे बी माझे 10 का 12-13च बरोबर आहे. जास्त बरोबर नाहीये माझे. त्यामुळे माझा स्कोर थोडासा कमी आला. मॅथ्स माझा स्ट्रॉंग पॉइंट होता. मी मॅथ्सवाल्यांना तर स्पेशली सांगतो, की तुम्ही मॅथ्सला स्ट्रॉंग पॉइंट बनवा. पेपर 1 ला जास्त फोकस करू नका. पेपर 2 वरती जास्त फोकस करा. पेपर 2 तुमचा फोकस राहिला ना, तर तुम्ही म्हणजे इव्हन नेटलाही म्हणजे नेटलाही तुम्ही ते कामात पडेल, तुम्हाला सेटलाही पडेल, गेटलाही पडेल आणि बाकी तुमची जी काही रिजनल पेट असेल त्याला पण कामात पडेल. बेस्ट राहील बाकी सगळ्या डेफिनेटली गोष्टी. कपिलने खूप महत्त्वाची गोष्ट इकडे सांगितलेली आहे, की तुमचा स्ट्रॉंग पॉईंट जो आहे मॅथमॅटिक्स त्याला पकडून राहा. जसं तुम्हाला माहिती असेल क्रिकेटमध्ये ऋषभ पंत त्याचा ठीक आहे त्याचा इंटेंट आहे अटॅकिंग आहे. तो भले टेस्टमध्ये जाओ किंवा वन डेमध्ये जाओ तो अटॅकिंगच खेळतो. तसंच तुम्हाला मॅथ्स तुमचा मेन पॉईंट आहे, स्ट्रॉंग पॉईंट आहे. त्याला पकडून राहा आणि डेफिनेटली मॅथ्सच तुम्हाला पुढे घेऊन जाणार. आणि एक स्टुडंट लक्षात ठेवा मॅथ्स तुम्ही जे पण अभ्यास करताय, आता कराल, उद्या कराल, फ्युचरमध्ये कराल ते कधीही वेस्ट जाणार नाही. ठीक आहे. मी इकडे 6 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मला मॅथ्स शिकवण्याचा आणि या माझ्या एक्सपिरियन्सवरून मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही जे पण मॅथ्स आता अभ्यास करत आहात, पुढे अभ्यास करणार ते कधीही वेस्ट जाणार नाही स्टुडंट्स. तर खूप चांगलं वाटलं कपिल निळे तुमच्याशी हो सर. बोलून. थँक यू फॉर थँक यू गिव्हिंग सर. युअर व्हॅल्युएबल टाईम. आय विश यू ऑल द बेस्ट आणि आशा करतो सगळे स्टुडंट्स याच्यातून काही इन्स्पिरेशन घेणार आणि त्यांच्या जर्नीमध्ये अग्रेसर होणार. थँक यू ऑल फॉर हो सर. जॉइनिंग. थँक यू. थँक यू सर.